फ्रेंड्स नमस्कार, गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं करिश्मा लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. कसे आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, स्वस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य ही एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल. तर आज आम्ही चाललेलो आहे गावाला. उठलं, आवरलं आणि तयारी वगैरे झाली आहे. इकडं ते जेवत आहेत, जेवण चालू आहे त्यांचं सकाळी सकाळीच. 9 वाजताची गाडी आहे आम्हाला. आईने पटकन स्वयंपाक करून दिलं यांना. लेकरू सकाळी लवकर जेवते म्हणून. है नाही काय काय करायचं? हे चांगला असतो ते खायला. आपल्या घेऊन नाही जात. घरचा असतो नाही नाही घेऊन नाही. लई पडलंय तिकडं. हां आहे, पाणी नाही आहे त्याच्यात. या बाटलीत आहे का बघ, नाही तर त्या ताई कुणान जा, त्यांना म्हणा एवढी बॉटल भरून द्या. ओ सकाळी सकाळी जेवण या जेवायला. कशाची भाजी खाताय? आता निघायचं आहे लगेच, लवकर उशीर झालेला आहे. मटकीची आणि भेंडीची भाजी आहे. गरम गरम चपात्या लेकाला करून दिल्यात. तर मी तर आवरत बसली, उशीर होईल म्हणून. चला मग चललो आम्ही. तुम्ही करा कंटिन्यू, आम्ही निघल्यावर बोलू. आता उशीर झाला आहे आम्हाला आधीच. हां, अजून सगळे म्हणत होते. आता तुम्ही बागेच्या व्हिडिओमध्ये तर बघितलंच असणार, पण हेच आहे बाबा आमचं स्वतःचं घर. कसं का असं ना, घर घर असतो, घर मंदिर असतो. घराला महत्त्व नाही, दाराला महत्त्व आहे. म्हणजे मालकाला महत्त्व आहे. मालक चांगले पाहिजेत. घर काय दोघं मिळून कमवू आपण, घर बांधू. आणलं का रे? वा 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 वा. त्यांना दे, पप्पाला दे. मला प्यायचंय. हा तू बी पे, त्यांना बी दे. तर चला, असं आहे आमचं घर. सासूबाईची भरपूर सेवा केली. रात्री हातपाय दाबून दिले. मयकने पण भरपूर सेवा केली. पण आम्हाला असल्या गोष्टी आहे ना, देखाव्यासाठी लोकांना कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करता येत नाही. काही काही लोक उगाच, म्हणजे असतं काहीच नाही मनामध्ये, उगं ते व्हिडिओमध्ये लोकांना दाखवायचं, लोकांची सिंपत्ती मिळवायची, वाहवाई मिळवायची म्हणून काहीही दाखवत सुटतात व्हिडिओमध्ये. तसं आम्ही नाही. आम्ही कोणते कर्म जरी केले ना चांगले, तरी आम्ही कोणाला मदत जरी केली ना, कोणाचं चांगलं जरी केलं ना, तर ते काही बोंबलत बसत नाही. आमच्यामुळे याचं चांगलं झालं, आमच्यामुळे याचं चांगलं झालं. असे भरपूर चांगले चांगले कर्म केलेले आहेत आम्ही. तर आम्ही काही ते बोंबलत बसायची सवय नाही आम्हाला, त्याच्यामुळे काही दाखवलं नाही. ठीक आहे. रात्री व्हिडिओ एंड झाल्यानंतर सासूबाईचे पाय वगैरे दाबून दिले, सेवा केली, बोलली. मग असं असतं, ज्याला मनापासून करायचं असतं ना, तो दिखावा कधी दाखवत नसतो. ठेव ना तिकडं. आणि ज्याला दिखावा, जे दिखावा लोकांना दाखवतात ना, ज्यांना दिखावा दाखवायचा असतो ना, ते बऱ्याच व्हिडिओसाठी तसे हे करतात, दिखावा दाखवतात व्हिडिओ काढून. तसं आम्हाला दिखावा दाखवता येत नाही. चला 2 घास खाऊन घेते, मग निघू आम्ही. करा कंटिन्यू. चांगलं राहू आता. हो, मी असं जेवण बिवण करत जा. तर फ्रेंड्स, आईचा आशीर्वाद घेतला ना, आम्ही तिघही निघालो आता पुण्याला रिटर्न जाण्यासाठी. तर तुम्ही म्हणणार आता या गाडीवर निघाले का? तर या गाडीवर नाही निघालो बाबा. खूप जण कमेंटमध्ये बोलत होते की ही गाडी तुम्ही पुण्यावरून गावाला घेऊन गेले का, त्याच्यामुळे मला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. तर ही जी गाडी आहे ना, ही डेस्टिनी आहे आणि माझी जी गाडी आहे ती ॲक्टिवा आहे. आणि खूप जण हेही विचारत होते की दाजींकडे गाडी नाही का, तर त्यांच्याकडे स्प्लेंडर आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित मी तुम्हाला समजावून सांगते. आता ही जी गाडी आहे ती डेस्टिनी आहे आणि ही गाडी आता आम्ही चाललोय भूघाट का भिवगाव असं काहीतरी गाव आहे तिकडे, त्या गावाला. आणि तिथून पुढे त्यांचे दाजी येतील, म्हणजेच माझे नंदोई भाऊ. आणि मग तिथून ते गाडी घेऊन जातील आणि मग आम्ही बसमध्ये बसून पुण्याला निघणार. तर अशा पद्धतीने गाडीचा विषय क्लिअर केलेला आहे. ही जी गाडी आहे ती यांचीच आहे, पण त्यांच्या दाजींकडे असते. मग गावाला आल्यावर ही डेस्टिनी गाडी आम्ही वापरत असतो. आणि त्यानंतर माझी जी गाडी आहे ॲक्टिवा, ती पुण्यालाच आहे. तर आम्ही चाललेलो होतो रिटर्न जाण्यासाठी निघालो. तर हे त्यांच्या गावाकडचं रोड आहे. खूप छान गावाकडे वातावरण असतो आणि खूप दिवसाचे व्हिडिओ पेंडिंग पडलेले आहेत. तरी मी होईल तेवढे एक व्हिडिओ पोस्ट करण्याचे प्रयत्न करत आहे, कारण माझ्यामागे सध्या भरपूर कामं आहेत. तिथून निघालो आम्ही. मयंकला भूक लागली, मग आम्ही नाश्त्याला समोसा घेतला. मग तितक्यात आमची बस आली.
गाडी वगैरे दिली आम्ही त्यांच्या दाजींकडे आणि त्यानंतर आम्ही बसमध्ये बसलो आणि आता निघालो आहे डायरेक्ट पुण्याच्या प्रवासासाठी. तर असं असतं, थोडंसं समजून घ्या. मयंकचे पेपर चालू आहेत सध्या, खूप लेट व्हिडिओ पडत आहेत, त्यामुळे तुम्हाला गडबड समजमध्ये येत नसेल. व्हिडिओ खूपच मागे पुढे होत आहेत. फायनली आम्हाला गाडी मोकळी होती त्यामुळे सीट भेटले. फक्त एवढंच आहे की आम्हाला जवळजवळ सीट नाही भेटले, सेपरेट भेटले. तर आम्ही आता रिटर्न निघालेलो पुण्यासाठी आणि हा व्हिडिओ उशिराचा आहे त्यामुळे थोडंसं समजून घ्या. म्हणजे खूप जुना व्हिडिओ आहे जेव्हा आम्ही गावाला गेलो होतो आणि आता आम्ही सध्या पुण्यात आहे. तर एका ठिकाणी आमची गाडी थांबलेली होती नाश्त्यासाठी. मग आम्ही नाश्ता वगैरे केला. मयंकला पण भूक लागली, मला भूक लागली घरून, तर ते जेवून निघालेच होते. आईने मस्त गरम गरम चपात्या, भेंडीची भाजी, मटकीची भाजी त्यांना करूनच दिली होती, पण मी काही खाल्लेलं नव्हतं. मयंकनी समोसाच खाल्ला. मग आम्ही एका ठिकाणी थांबलो, तिथं मस्त नाश्ता वगैरे केलो. त्यानंतर आमची गाडी परत निघाली. लांबचा प्रवास असल्यामुळं गाडी एका ठिकाणी रस्त्यात थांबत असते. तर एवढी जागा असताना तुम्ही म्हणणार आता का नवरा तिकडं बसला, तू इकडं बसली, परत तुम्हीच कमेंट करता. मग लेकरालाच एकटं सोडलं, मग नवऱ्यासंगच बसली. त्याच्यामुळे म्हणलं नको बाबा, मग मी माझ्या लेकराला घेऊन साईडला बसली. मिस्टर तिकडे बसले, त्यांना झोप लागत होती, तर माझा हात धरून ठेवला. म्हणजे हात धरण्याचं कारण बी हे आहे, तुम्हाला सगळ्यांना वाटतं तुमच्याचंच लई प्रेम आहे का आणि तुम्ही काय सोशल मीडियावर दाखवत असता हे ते, असं काही नाही आहे. आमच्यात असं पण प्रेम आहे, जगासमोर पण प्रेम आहे. प्रेम असतं. मग आमचा काही टाईम जात नव्हता. मग मी आहे ना यांची मजा घेत होती. म्हटलं गाईचप पाहिजे का तुम्हाला, गाईचप खायची का? त्यांना कसला सुद्धा व्यसन नाही आहे, उगं त्यांची मजा घेत होती. म्हणलं ड्रिंक करायची का, ते काय म्हणते त्याला, सिगरेट प्यायची का, तसलं काही चांगलं नसतं बरं का सेहतसाठी. परत तुम्ही म्हणणार व्हिडिओमध्ये काही बी सांगते, तर उगं काहीतरी आम्ही टाईमपास म्हणून आमचा टाईम जात नव्हता. प्रवास एवढा लांबचा होता आणि या बसमध्ये कुठं झोप लागत असते नाही का. मग आम्ही मस्त प्रवास करता टाईमपास केलो. मज्जा मस्त, असंच नाही का, त्यांची मज्जा घेत होती. बघा कशा हसत होते. तर अशा पद्धतीने आम्ही रिटर्न आलेलो आहे पुण्याला. तेव्हाच खूप जण विचारत होते अजूनही गावाकडे आहे का, तर नाही, आम्ही 2 ते 4 दिवसच गावाकडे गेलो होतो. गावाकडे पण गेलो नसतो, कार्यक्रम होता त्यामुळे जावं लागलं. त्यानंतर आम्हाला रामनवमी पण भेटली. आता इथं त्यांना मजाक करत होती, म्हणलं घ्या कोल्ड्रिंक वगैरे घ्यायची आहे का काही, तर ते लई हसत होते. तर असंच काहीतरी कॉमेडी वगैरे केली का प्रवास जातो बाबा. एकटीने जर एवढा लांबचा प्रवास करायचा म्हणलं ना, शक्यच नाही. खूप लांब आहे आमचं गाव. आता गावाचं नाव खूप जण विचारत होते, पण ते जास्त डीपमध्ये सांगणं शक्य नाही माझ्याकडून. पण करगणीच्या खूपच जवळ आहे. करगणी म्हणून गाव आहे तिकडे सांगली जिल्ह्यामध्ये, तिथून खूपच जवळ आहे आमचं गाव. काही का असो ना, चला. आईला आणि आईबद्दल पण भरपूर जण बोलत होते. आईला तर भेटून आलोच आम्ही, पण आईला पुण्याला घेऊन ये म्हणत होते. तर आमची आई म्हणल्या वर्षभर काही येऊ शकत नाही. वर्षभरानंतर आता ते शेतीचं वगैरे विषय आहे, बरं जास्त काही सांगू शकत नाही मी तुम्हाला. पण आई म्हणल्या वर्षभराने येईन. मग माझ्या सासूबाई ज्या आहेत ना, त्या आमच्याकडे राहायला येणार आहेत वर्षभराने. ठीक आहे, आता सध्या नाहीच म्हणतात, तर मी तरी काय करणार. मग फायनली आम्ही इकडे स्वारगेटच्या बस स्टॉपवर पोहोचलेलो आहे. स्वारगेटला पोहोचलो. आता इथून आम्हाला ओला बुक करायची होती, कारण आम्हाला इथूनही तिकडं जायचं होतं जिकडं आम्ही राहतोय, म्हणजे पिंपरी चिंचवड साईडला. मग आम्ही ओला बुक केली आणि तिथून रिटर्न जाण्यासाठी निघालो. तर तुम्हाला सगळ्यांना जसं दिसतंय ना मित्रांनो, व्हिडिओवरून जज करत जाऊ नका, कारण कसं आहे, ज्याच्या त्याच्या घरातल्या गोष्टी त्याला माहिती असतात प्रत्यक्षात. आता बरेच जण आम्ही जात होतो तेव्हा असेच बसलो होतो मागे, तेव्हा पण ओलाच बुक केली होती. मयंकला पुढे बसवलं होतं. तर मग मयंकला गावाला नेलं नाही का, मयंकला सोडलं आणि काय कमेंट करत होते लोक. फायनली आम्ही इकडे शिवाजीनगरला पोहोचलो, बघितलंच ना तुम्ही. वेलकम बॅक. फायनली आलो आम्ही घरी. आल्या पहिले आंघोळ केली बाबा, एवढा लांबचा प्रवास. आणि आता मिस्टर कुठे गेले काय माहिती, गॅस टाकीचा पत्ता नाही, गॅस टाकी भेटत नाही म्हणले. दिली होती एका जणाकडे भरायला, तर ते माणूस कुठं गावाला निघून गेलं आहे. आता उपाशी राहायची वेळ आली बघा. असं असतं सिटीत आल्यावर. आता आवरून ठेवते या बॅगमधले सगळे कपडे, ते सगळं घरातलं पडलं आहे ते आवरायचं, झाडून पुसून काढायचं. आता जेवणाचा कसा काय विषय मलाच काही कळना झाले. गॅस टाकी भेटेना आणि त्या इंडक्शनवरचे तेच भांडे असले तरच स्वयंपाक होतो, म्हणजे त्याचे भांडेच वेगळे असतात असा विषय. बड्या मुश्किलने एखादा असं वजनदार भांडा असला तोच बसतो त्याच्यावर. मग आता ते वजनदार पातेले होते ते बसवले होते, पण आता चपात्या करायच्या म्हणल्यावर कशा त्याचा ते सेपरेट तावा लागतो चपात्या करायला. लई कुटाने आहेत बाबा, काय करावं. तर चला आता बघू, काही ना काही नियोजन लावावंच लागेल. तर आता पहिले एक पार्सल मागवला होता मी, बेडशीट छान. तर तो बेडशीट म्हणजे याला फिट बसलं नाही, मग ते वापस केला. आता एक प्रमोशन आहे, तो प्रमोशन पण द्यायचं आहे. म्हणजे कामं आहेत माझ्या मागं. आता कंटिन्यू करा तुम्ही, थोड्या वेळाने बोलते तुम्हाला. चला मग. कसा हां कसा
हा सगळं रेकॉर्ड करत आहे आणि हे सगळं युट्यूबवर टाकणार आहे मी. काय युट्यूबवर टाकणार आहे बघा. युट्यूबवर टाकणार आहे मी तुमचा असला आवाज. असलं येडवाणी करायला लागले ना. हो काय होतंय तुम्हाला असलं येड्यावानी करायला. हा? हा? मी सगळा व्हिडिओ टाकणार आहे युट्यूबवर बघा तुम्ही. ताईने बी पाहिलं तरी पाहू द्या. ताईला सांगेन तुमचे भाऊ कशी येड्यावानी करतात म्हणेन. हा यांना दौऱ्या पडतात काय म्हणे हे कसे. टाकणार आहे मी व्हिडिओ बघा. तर मित्रांनो हे आमच्या घरी येड्याचा बाजार चालू आहे. काय येड्यावानी गाणं म्हणता येत नाही काही नाही यांना काहीतरी करत होते. सांगा लवकर. ए मयंक शांत बस. गाणे म्हणत होते ना मी तसलं गाणे टाकणार आहे तुमच्या आता युट्यूबवर. जास्त जास्त लाईक येतील जरा. नाही सबस्क्राईब येतील. हा लोक म्हणतीने काय येड्यावानी करतात दाजी. लोक म्हणतील दाजी काही येड्यावानी करतेत. हा मी टाकणार आहे हा व्हिडिओ. नाही टाकलं तर बघा मग. मित्रांनो आता आमचे काम आवरले. झाडून पुसून घेतलं आणि कपडे वगैरे टाकले मशनीमध्ये. आता कपडे वाळत घालायचे. संध्याकाळ झाली आणि आता मला म्हणले जेवण करायला चल ना. काहीतरी गाणं म्हणत बसले. गाणं म्हणत बसले ते मला लय हसायला आलं यांच्या गाण्याचा म्हणून शूटिंग काढली मी. मग आता ही शूटिंग टाकणार आहे. मग आमचे ननंदबाई पाहतील, मोठ्या ननंदबाई बी पाहतील, लहान ननंदबाई बी पाहतील. मग हसतील यांना ही येडवाणी करते म्हणून. चला लवकर जेवण करायला. येत आहे का? आमची गॅस टाकी नाही आहे मित्रांनो. गॅस टाकी आमची संपली. हे बा अजून गॅस टाकी आलीच नाही. हे रेग्युलेटर तसंच पडलंय. याच्यावर सेपरेट भांडे लागते तेव्हा स्वयंपाक होतो. आणि कपडे लावले होते इकडे मशनीमध्ये. कपडे झाले धुवून वाळत टाकायचे. संध्याकाळ झाली आता. आम्ही चाललोय जेवण करायला. ओ चला. हे इकडं पंखा चालू काय राडा पसरून ठेवला. हे गावावरून आम्ही शेव आणलेली. चांगली लागते गावाची शेव. द्राक्ष काही नव्हते मग मनुके आणलेत आम्ही. चला ना जेवण करायला. चला मित्रांनो आता आम्ही नाविलाज आम्ही बाहेर जेवण करायला चाललो. काय माहिती पुण्यात लॉकडाऊन पडणार आहे म्हणतात पण अजून काही खरं नाही. जोपर्यंत लॉकडाऊन नाही पडलं तोपर्यंत जाऊन या. मग काय करतात. तू केश बोलले. अरे आंघोळ केली मग अशी केस धुतले सगळे. तर चला मग आता येतो आम्ही जेवण करून. आता घरी आलो बरं वाटते बाबा. घर आवरून काढायचं आता भांडे बिंडे. हो का नाटकात नको करू. तिकडे गेला तिकडे बोर होतो, इकडे आला तिकडे बोर होतो. मयंकला घेऊन गेलतो आम्ही. परत मग बोलता मयंक कुठे आहे मयंक कुठे आहे मयंक कुठे आहे. मयंक इथंच आहे. घेऊन गेलो होतो. घेऊन गेलतो का नाही तुला खरं? मी तिकडे मस्त. हा आजीला त्रास दिला ना. नाही मग कुठं दिला. काय केलं मग? आजीचं काम ऐकलं. हो आई चला. आजी नाही. हो का आई म्हणतात का. चला मित्रांनो चला जेवण करायला जाऊ आपण. तर फ्रेंड्स आम्ही गावाला जातानाच आमची गॅस टाकी संपली होती आणि मग एका माणसाकडे दिली होती त्यांनी भरायला. पण ते वेळेवर ते माणूस आम्ही आलो तेव्हा ते जागेवर नव्हता. मग आम्हाला गॅस टाकीच नाही भेटली. मग आता स्वयंपाक कसं करायचं. गावावरून आलो भूक लागली होती. मग आलो आम्ही बाहेर जेवण करायला. तर अशा पद्धतीने फायनली आम्ही रिटर्न आलो पुण्याला आणि 2-4 दिवसच गावाला राहिलो. नेक्स्ट टाइम पण आम्ही जाणार आहे लवकरच. इकडे मयंकने व्हेज थाळी मागवली कारण मयंक नॉनव्हेज खात नाही. इतक्यात काय झालं काय माहिती. यांनी नॉनव्हेजची थाळी मागवली. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा. आवडला असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. चला बाय बाय.